ठेवा, पडद्याला लागून चेंडू बाउंड्री लाईनवर गेला तरी एक धाव असेल. मात्र ऑफ साईडला जे पत्रे आहेत त्या पत्र्याला लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर तो चौकार असेल. लेग साईडचा वेगळा नियम आहे, ऑफ साईडचा वेगळा नियम आहे, लक्षात घ्या. ऑफ साईडला पत्रे आहेत, त्या पत्र्याला चेंडू लागून जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर तो चौकार असेल. ऑफ साईडला जे लेग साईडला जे पडदे आहेत त्या पडद्याला लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर तो चौकार नाही, फक्त एक धाव असेल. लेग साईडला झाडं आहेत, त्या झाडांना जर चेंडूने स्पर्श केला, त्या पानांना जरी चेंडूने स्पर्श केला तर तो षटकार असेल, तो कॅच गृहीत धरला जाणार नाही. जे नियम आहेत ते नियम आम्ही क्लिअर करतोय. सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू कंपल्सरी आणि सर्कलच्या आतूनच तुम्हाला स्ट्राईक घ्यावी लागेल. हा जो नियम आहे त्याचं पालन करा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये रुपचंद ठाकूर यांना. हॅलो हॅलो जरा गोलंदाचं नाव सांगा जरा. रनआउट स्वरूपानं पहिला गडी बाद होतो, काही लक्ष नव्हतं, एक चांगले शतरक्षण चांगली फेकी तिथं आलेली आहे आणि अशा प्रकारे रनआउट स्वरूपानं अजय पहिले षटक हातात अजय मीरा संघाकडनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश आलेला, पहिलीच रनआउट स्वरूपानं गडी बाद झालेला आणि पहिला हादरा बसतोय तो नारंगी संघाला. पहिले षटक मैदानावर चालू आहे. आजच्या दिवसाचा हा तिसरा सामना आहे. पुन्हा कव्हर मध्ये सुरेख शॉट मारलाय, बघायचे 2-2 शतरक्षक धावतात, एक धाव पूर्ण केलेले तिकडे आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धाव संख्या झालेली ती 3 धावा होत आहेत. पहिलं षटक मैदानात चालू आहे. पहिला सामना एकसरबी वर्सेस नवगर, याच्यामध्ये नवगर संघ विजय झाला. दुसरा सामना जुचंदर वर्सेस पेनकरपाडा, त्यामध्ये पेनकरपाडा हा संघ विजय झाला. हो पुन्हा सुरेख शॉट मारलाय, बघायचंय तिथं आणि चेंडू जातो तो डिक्लेरेशन, म्हणजे 2 धावा तुम्हाला तिथं मिळतील. पहिल्या षटकामध्ये चेंडू जर बाहेर गेला तर तुम्हाला आता नवीन चेंडू दिला जाणार आहे. आणि हा वाईटच्या रूपाने एक आणखी धाव मिळते. ओ यावेळी चेंडू पडल्यानंतर एसटीच्या बाजूने गेलेला आहे, तो पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनं संघाची धाव संख्या 7 धावा. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न चेंडू तिथं राहिलाय. पुन्हा एक धाव पूर्ण केलेला आहे प्रवीण याने. पहिलं षटक मैदानात चालू झालंय. एक धाव पूर्ण केलेल्या आणि संघाची धाव संख्या 8 होते. पुन्हा कट केलाय, पुन्हा बघायचं आहे. एक धाव पूर्ण, तिथं चेंडू पट्ट्याला आणलेला आहे, ते धावा धावून काढायचे आहे आणि पुन्हा आरामात 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. थ्रो व्यवस्थित आलेला आणि तर 3 धावा, जिथे 1 धाव मिळते तर 2-2 धावा बोनसच्या रूपाने दिल्या जातात आणि या 3 धावा पूर्ण होत्या. 3 धावांनी संघाची धाव संख्या झालेली ती 2 आकडे 11 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक मैदानात चालू आहे. पुन्हा फुलटा चेंडू
चेंडू डिक्लेशन झोन मध्ये एक धाव तुम्हाला तिथं मिळणार. तिथं डिक्लेशन झोन आहे. या एक धावीनं संघाची धाव संख्या झालेली आहे ती 12 धावा होत आहेत. हे बघा, पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती जरी बॉल बाहेर गेला तरी तुम्हाला नवीन चेंडू मिळेल. लक्षात ठेवा, नियमानुसार आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे, लक्षात ठेवा, आलेला आहे. पहिले षटक संपलेलं आणि धाव संख्या झाली होती तब्बल 12 धावा झालेल्या आहेत. फार चांगली सुरुवात येतं नारंगी संघाकडनं. जरा गोलंदाज नाव सांगा किपर. विशू तरे वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं. विशू तरे यांच्याकडनं गोलंदाजी केली जाते. हे बघा, गावदेवी दहिसर या संघाकडनं एक चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन, चांगली सकाळी नाश्त्याची व्यवस्था आणि इथं भोजनाची सुरुवात झालेली आहे. चांगलं भोजनाची व्यवस्था इथं सुरू झालेली आहे. जे संघ खेळून झालेत त्याने आपला भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. भोजनाची व्यवस्था सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा, सर्व जे संघ खेळून जाआहेत त्याने आपला जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. दुसरं षटक मैदानात चालू. हो, यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहतो. बोल्ड झालेलं आहे तिथं. एसटी रक्षकाचंही लक्ष होतं. चेंडू खाली पडल्यानंतर झटकन बाजूने गेला आणि बेल्स खाली पडलेला आहे. कोणाचं लक्ष नव्हतं. आम्ही बरोबर पाहिलं की चेंडू जरासा कट लागून बेल्स खाली पडल्यानं दुसरा गडी बाद होतो नारंगी संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष खेळण्यासाठी येत आहेत. दुसरा गडी बाद होतोय. नारंगी संघाचा धाव संख्या झालेली ती 12. जे संघ खेळून झालेले आहेत त्यांच्या खेळाडूने आणि पाठीराखीने जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जेवणाची व्यवस्था आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. यावेळी एक साईडला परंतु चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. तुम्हाला एकच धाव तिथं मिळणार. डिक्लेरेशन झोन आहे. या एक धावीनं संघाची धाव संख्या थोडी पुढे सरते. ते 13 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. 2 गडी बाद, धाव संख्या 13. जे संघ खेळून जात आणि जेवून घ्यायचंय. जेवणाला सुरुवात झालेली याची नोंद घ्यायची आहे. हो, यावेळी टप्पा पडण्याचा चेंडू खालीच राहिलाय. प्रेक्षकाला या अंदाज झालाय. सर डिक्लेरेशन झोन मध्ये बाईच्या रूपाने आणखी एक धाव मिळते. हो, यावेळी कट केलाय फक्त. तिथं अजय कव्हर करतात. एक धाव मिळते. हो, यावेळी टप्पा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रवीण यांचा. परत चेंडू काय बॅटच्या चमकत आला. टप्पा पडल्यानंतर सर चेंडू खाली राहिला आणि चेंडू सर शिक्षक कव्हर करतात. निर्धाव जातोय चेंडू. एकही धाव नाहीये. खरोखर या मैदानाची खासियत, कधी टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतो तर कधी खाली राहतो. काही अंदाज येत नाहीये फलंदाजाला. पुन्हा
पुन्हा कट केलेला आहे. बघायचं एक धाव पूर्ण केलेले आहे. शतरक्षक धाव तर दुसरी धाव पूर्ण करण्यात आपल्या दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. थ्रो येईपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावीनं संघाची धाव संख्या झालेली होती 17 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या 17 झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या तर या षटकामध्ये तब्बल 5 धावा आलेल्या आहेत. दोन षटकाचा खेळ संपला. धाव संख्या झाली 17. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि गडी बाद झाले ते 2. आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी आलेले ते जरा गोलंदाजचं नाव सांगा. चंद्रकांत. हो यावेळी पुन्हा सुरेख कट केलेला एक धाव पूर्ण केलेले. बघायचे 2-2 शतरक्षक चेंडूच्या मागे दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे थ्रो येईपर्यंत. अशा प्रकारे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट झालेले 2 धावा पूर्ण. या 2 धावीनं संघाची धाव संख्या झालेली आहे ती 19 धावा. तिसरं षटक मैदानात चालू आहे. पुन्हा कट केलेला आहे. बघायचा हा चेंडू नक्की डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. फक्त एक धाव तुम्हाला मिळणार तिथं. एक धावेनं संघाची धाव संख्या पुढे सरकते ते 20 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. मगाच्या सामन्यामध्ये पेनकर पड्या संघाकडनं मनोजने 2 षटकार आणि चौकार मारले होते. ओ यावेळी पुन्हा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलेला आहे आणि आणखी एक चेंडू निर्धाव जातोय. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ एसटीच्या मागून गेलेला आहे आणि तो चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये आलेला आहे. एक धाव आणखी मिळते. 22च्या रूपाने धाव मिळालेली आहे. पुन्हा कट केले. चेंडू इथंच राहिलाय. तो कव्हर होते. एक धाव तोपर्यंत पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. आता बघायचं या चेंडूवरती एखादा मोठा फटका येतो की काय, की डॉट चेंडू जातोय. ओ यावेळी कट लागून एसटी रक्षकाला देखील चकवा दिला. हाताला कट करून चेंडू बाहेर गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या झालेली ती 23 धावा झालेले आहेत. 2 गडी बाद. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज सुरेंद्र आलेले आहेत. हो यावेळी मोठा फटका. बघायचं त्याचा चेंडू काय झेल घेण्यासाठी शतरक्षक आहे आणि राजा आहे नाही. बघायचं झेल टिपला की सोडलेला आहे तिथं दुसऱ्या तिसऱ्या वेळ आणि चेंडू देखील त्याने ढकलून दिलेला. आता मी तो बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकार मिळतो. 4
आहे टप्पा पडून तो गेलेला आहे सर्वांचं लक्ष पंच आहेत तिथं निर्णय द्यायचे तुम्ही टेन्शन घेऊ नका बंधू आणि 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आले लक्षात ठेवा बंधू तुमच्यासाठी पुन्हा कट केलेला चेंडू पुन्हा डिक्लेरेशन झोन मध्ये धावसंख्या 28 पुन्हा कट केलाय पुन्हा चेंडू सेफ यश न धावा घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे एका धावेचं समाधान मानावं लागलेलं आहे आणि एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 29 धावा होत आहेत शंकर पाटील ज्येष्ठ नागरिक यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक स्वागत प्रत्येक वेळी ते मॅच साठी तर हजर असतात शंकर पाटील यांचं हार्दिक स्वागत धावसंख्या 30 चौथं षटक मैदानामध्ये चालू आहे सुरेंद्र यांच्या रूपानं हो यावेळी अप्रतिम चेंडू जोरदार अपील पंचाकडे पंचाने अपील उचलून धरले आहेत आणि एलबीडब्ल्यूच्या रूपानं गडी बाद होतोय आणखी एक धक्का बसतोय तो नारंगी संघाला अप्रतिम चेंडू हाताळलेला आहे सुरेंद्रने चेंडू पडल्यानंतर टर्न झाला सरळ त्याच्या पायावर आदळला आहे तो मधोमध एसटीचे आलेले आहेत हो यावेळी विचित्र फटका मारला आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव तुम्हाला तिथं मिळणार जेवणाची व्यवस्था सुरू आहे जे खेळाडू आणि जे संघ खेळून झालेले आहेत त्यांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॅगच्या पाठीमागे जेवणाची व्यवस्था सुरू आहे प्रवीण गावंड सलामीला आलेले आहेत अजूनही स्कोर 31 धावा झालेल्या 4 षटकांचा खेळ संपलेला धावसंख्या 31 आणि गडी बाद झाले ते 3 आता शेवटचं षटक प्रीतम आले आहेत वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं शतक हाताळण्यासाठी प्रीतम आलेले आहेत प्रीतम बघायचं आता आपल्या षटकामध्ये किती धावांचं योगदान आतापर्यंत 24 चेंडू मध्ये 31 धावा कुठले शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये कमीत कमी 8 ते 10 धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या म्हणू शकाल आपण आणि जर कमी धावा दिल्या तर हे निराश संघासाठी फायद्याचं आहे बघू आता काय होतं शेवटच्या 6 चेंडू प्रीतम हातात आहेत समोर स्ट्राईक येते प्रवीण हो अप्रतिम पहिला चेंडू अप्रतिम हाताळलेला आहे टप्पा पडल्यानंतर उचली दिलेले चेंडूने आणि सर स्ट्रिक्ट कव्हर करता निर्धाव जातो पहिला चेंडू आता फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे धावसंख्या 31 हो पुन्हा अप्रतिम पुन्हा शेम चेंडू काय अप्रतिम गोलंदाजी प्रीतम यांच्याकडनं लागोपाठ 2 चेंडू जकडून ठेवले प्रवीण गामंड यांना 2 चेंडू लागोपाठ निर्धाव
रणजित तरे साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर. धन्यवाद आपण साहेब आलात त्याबद्दल. लागोपाठ 3 चेंडू डात, अप्रतिम गोलंदाजी प्रीतम यांच्याकडनं. आणि समोर फलंदाज आहेत ते प्रवीण गावंड, उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि त्यांनी जखडून ठेवलेलं आहे. अप्रतिम 4 चेंडू अप्रतिम लागोपाठ निर्धाव. आता शेवटच्या 2 चेंडू आहेत. रेकआउट करतात की काय तर प्रीतम हे निर्धाव षटकाचं बघूया. आणि या ठिकाणी मोठा फटका आणि एका चेंडू मध्ये कव्हर केलेले ते 5 चेंडू आणि षटकार. प्रवीण मी म्हटलंय की उत्कृष्ट फलंदाज आणि त्यांच्याकडनं लागोपाठ 4 चेंडू निर्धाव गेलेत आणि त्यांचा भर त्यांनी केलेला एका चेंडू षटकार मारलेला आहे. आता शेवटचा चेंडू 5व्या चेंडूवरती प्रीतम यांना षटकार पडला. अप्रतिम चेंडू हाताळले होते. बालकोम आणि वाघवील या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघांनी इथं यायचं आहे. दोन्हीच्या संघाने आणि आज शेवटचा चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या झालेली ती 37 धावा झाल्या तर 38 धावांचं आव्हान दिले जिंकण्यासाठी. बघायचं आता या 5 षटकामध्ये मीरा संघ या 38 धावा कशा करतात. त्या 37 धाव संख्या झालेली आहे. आतापर्यंत 40 धावसंख्या पूर्ण झालेली नाही कुठल्या संघाची. अप्रतिम इथं मॅचेस बघायला मिळतात. बालकोम आणि वाघवील या दोन्ही संघाला विनंती करतो आपण आला असेल आपण नाणेफेकीचा कौल करणार. इथं बालकोम संघ येतोय तसेच वाघवील संघ आपण कुठे असाल तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लवकर यायचं आहे. तसेच या ठिकाणी आमच्याकडे रणजित तरे साहेब आलेले त्यांना आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करीत आहोत. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. रणजित तरे आपण खरोखर या ठिकाणी आलात आमच्या कार्यक्रमाला शोभायात. मनोहर यांच्याकडनं आम्ही त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे रणजित तरे यांच्यासाठी. जरा फोटो घ्यायचा आहे. धन्यवाद तरे साहेब आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. बालकुन संघ इथं आलेला आहे. वाघबीज संघ कुठे आला असेल तर आपण ताबडतोब नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिल्या जितकी धावसंख्या तोकडी ती धावसंख्या या मैदानावरती पूर्ण होत्या. पहिल्या सामन्यामध्ये 26 धावा केल्या होत्या. त्या नवगड संघाने 27 धावा जिंकण्यासाठी दिल्या होत्या. 5 षटकामध्ये 27 धावा एकसर्पी संघाला या मैदानावरती झाल्या नाहीयेत. आता आम्ही करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. आपले पांजूगावचे भरत राऊत यांना मी माझा माईक समर्पित करतो. राजेंद्र धन्यवाद आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण नेहमी या मैदानात आपण गोलंदाजी केलेली आहे पण आज तुम्ही गणवेशात नाही आहेत.
चालला. आज राजू देखील एकदम वेगळा असं वाटतं की जिम्नॅस्टिक आहे का राजू, एवढी दिलचस्प स्पीड बसते त्या राजूला. खूप चांगला गणवेश आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन वाघबिल आणि मान्सून टीम कॅप्टन आले. वाघबिल टीम देखील स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतो सुरू झालेले आहे. अकाउंट ओपन झालंय. मीरा मास्टर्सच्या टीमचं स्टार्ट द फाउंडेशन सिंगल एक धाव विश्वजित तरे. आज नक्कीच एका खेळाडूला अँकर रोल अदा करावा लागेल मीरा मास्टर्स या टीमच्या. आज बहुतांश खेळाडू या टीम मध्ये नाहीयेत. परिमल खारवा टीम मध्ये दिसत नाहीयेत. प्रभाकर भोईर हे देखील आज टीम मध्ये नाहीयेत. धावसंख्या झाली ती 2. ऑफ साईडला टॉस झाला होता. पूर्ण चेंडूला फॉलो केलंय. मागे येऊन खेळला गेला असतो. अप्रतिम दर्जेदार फटका. डिक्लर झोन. धावा मिळतील 2. विश्वजित तरेच्या बॅट मधून हा फटका. 2 धावा. धावा झालेल्या आहेत त्या 4. चेंडू आहेत बघा 20, 21 आणि 22. चेलो दमन ही स्पर्धा आपल्याला खेळायची आहे आणि नक्कीच सर्व संघाने या स्पर्धेला प्रतिसाद द्यावा. अध्यक्ष महोदय व्यासपीठावर आहेत. जर सर्व संघ या स्पर्धेला प्रतिसाद देत असतील 20, 21, 22 दमन चषक 2026 तर नक्कीच या ठिकाणी आपण 2 ग्राउंड बुकिंग करणार. 1 ग्राउंड ऑलरेडी बुकिंग झालंय. अध्यक्ष म्हणतात की जर 23 संघ खेळणार असतील तर आपण पटेल ग्राउंड देखील बुक करू. फक्त 23 संघांचा प्रतिसाद यायला हवा दमन स्पर्धेसाठी. आणि बघा देवका बीच पासून अवघी मी म्हणेन 10 मिनिटं देखील पकडू नका. 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावर ते ग्राउंड आहे. आणि खास करून महेंद्र
पूर्ण डबलचा कॉल दिला जातोय. स्ट्राइक एंडला थ्रो. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. क्या बात आहे. आज हरेश सर फॉर्म मध्ये आहेत. मिसफील्ड झाले, एक धाव झाले. आता विकेट देखील महत्वाचे आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं धावा देखील महत्वाचे आहेत. जरा मी विनंती करतो. गोष्टी ज्या आहेत त्या विराट ऑर्गनाइज साऊंड सिस्टम जेणेकरून आपली लाईव्हची वायर व्यवस्थित पोहोचू शकते साऊंड सिस्टम पर्यंत. प्रवीण गावड विक्रमादित्य म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आगरी कोळी समाज 40+ क्रिकेट बहुतांश विक्रम प्रवीणच्या नावावर विथ द स्विन खेळायचं होतं. क्रॉस बॅट स्ट्रोक, लेग ब्रेक, अगदी 2 बोटामध्ये तो चेंडू फिरवला प्रवीणनं. गुड बॉलिंग. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. अनेक वर्षापासून या 40+ क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे अगदी जवळून पाहिलेत प्रवीणनं. यावेळेस देखील लेग ब्रेक, मात्र लाईन खराब. पंच बोलतायत, व्हाईटचा इशारा पंचांकडून या ठिकाणी दिला जातोय. धावा संख्या झाली ते 16. 22 धावा अजूनही करायचे आहेत. 13 चेंडूंचा खेळ. इथे मात्र बीड झाला, इथे बीड झालाय विश्वजित तरे. खूप चांगली गोलंदाजी. 12 मध्ये 22 करायचे आहेत. धावा झाल्यात त्या तब्बल 16. 3 गडी बाद स्थिती आपण पाहू शकाल मीरा मास्टर्स या टीमची. जॅक्सन काय असं माहिती, खेळाडू कक्ष जवळ असला की असा फायदा होतो. आज हेमंत तुम्हाला गायडन करतो. बारा चेंडू 22 धावा, 11चा रिक्वायर्ड रन रेट. जे पर ओव्हर मध्ये तुम्हाला 11 धावा करायचे. या मैदानावर मी कठीण म्हणू शकतोय, फक्त अशक्य नाहीये. कठीण आहेत या मैदानावर दैसरच्या पर ओव्हर 11 धावा, मात्र अशक्य नाहीयेत. तुमच्याकडे नक्कीच मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता असेल, ते देखील विकेटवर व्यवस्थित उभं राहून स्वतःची विकेट सांभाळून तर तुम्ही या धावा आरामातरित्या पूर्ण करू शकाल. आणि प्लस मी मगाशी म्हटलं की 9 खेळाडू घेऊन मिराज संघ खेळतोय, प्लस त्यांच्याकडे 2 त्याच्यामध्ये 35 आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी विकेट देखील सांभाळायचे आहेत, धावा देखील बनवायचे आहेत. आणि नारंगी संघाला काय करायचे आहेत, 1 ते 2 विकेट, जेणेकरून मिराज संघ पूर्णतः थांबला जाईल. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 1 धाव झाले. दुसऱ्याचा कॉल दिला जातो. चेंडू अजूनही मिळत नाहीये. राजू चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा. धावा संख्या झाली ती 18. 20 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे ते 11. 11 चेंडू 20 धावा. योगेश घरत, टीम कॅप्टन नारंगी, गोलंदाजी ट्रॅकवर. जेवण सुरू झालेलं आहे. जे संघ खेळलेले आहेत, जे पाहुणी मंडळी आमच्या मुख्य मंचावर आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण देखील जेवून घ्या. चांगला चेंडू बाउन्स झालाय. या विकेटवर काही असे स्पॉट्स आहेत, लक्षात ठेवा, जिथून चेंडू टॉस होतोय. कधी कधी चेंडू खाली बसतोय. अगदी मगाशी आपण काही त्या मॅचचा जर उल्लेख करायचा गेला तर अगदी समोरील चेंडू देखील गेले. यावेळेस देखील चेंडू समोरून टॉस झालाय. धावा 18. खूप चांगली गोलंदाजी योगेश घरत. चंद्रकांत त्या कॅपेबलचा खेळाडू आहे.
एक अनुभवी खेळाडू आहे. मोठमोठे फटके चंद्रकांतच्या बॅट मधून पाहिले. तिथे प्ले डाऊन इज गॉन. बॅटची आतलीकडे जाडून चेंडू यष्टीवर आदळला गेला. प्ले डाऊनच्या स्वरूपात चंद्रकांत या ठिकाणी बाद, आउट. न्यू बॅटर अजय येतोय. 4 गडी बाद. आता मात्र या मॅचची पूर्णतः जबाबदारी जी आहे ती विश्वजित तरे यांच्या खांद्यावर. ज्याप्रमाणे 40+ क्रिकेट आपण जे पाहिले विश्वचं, त्यानुसारच आपण एक अंदाज वर्तवू शकतोय की विश्वजित तरे इथे बॅटची एज होती. जॅक्सन त्या ठिकाणी थोडा कमी पडला गेला. खूप चांगली गोलंदाजी होती योगेश कडून. धावा झाल्यात त्या 18. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 मध्ये बनवायच्या त्या 20 धावा. 7 चेंडू 20 धावा. विथ द स्विंग आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेग डीपला त्या ठिकाणी फिल्डर आहे गंभीर. सेफ फॅन फिल्डर त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ अजयचा. हा एक मोठा धक्का असेल मीरा टीमला. आता मात्र अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये मीरा टीमची. धावा बनवायच्या 6 चेंडू मध्ये त्या तब्बल 20. प्रमोद येतोय, माफ करा विजय येतोय. शेवटची जोडी लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील ते विचार करतात की शेवटची जोडी कशी काही असू शकेल. तर याचं कारण देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 9 खेळाडू घेऊन फक्त मीरा संघ या ठिकाणी दाखल झाला होता. त्याच्यामध्ये 35 खेळाडू 2 आहेत मीराजवळ. त्याच्यामुळे ही शेवटची जोडी. आणि इथे जर विकेट नारंगी संघाने काढली तर ऑल आउट होईल हा संघ, मीरा संघ. शेवटची जोडी विश्वजित तरे स्ट्राईक एंडवर. 20 बनवायचे आहेत. गंभीर गोलंदाजी ट्रॅकवर. जॅक्सन देखील विचार करतोय शेवटची जोडी कशी काय. आणि 20 जर काढले खास करून विशू तू या ओव्हर मध्ये तर तुला 2000 रुपये मयूर राऊत कडून. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर व्हाईट लाईनच्या जवळून चेंडू निघून गेलाय. अप्रतिम चेंडू व्हाईट यॉर्करचा मारा पहिल्या चेंडूवर केला गेलाय तो म्हणजेच गंभीर मार्फत. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. इथे देखील एकही धाव नाहीये. चला गणेश मनेरा वन द टॉस एन्जॉय द फील्ड फर्स्ट. ओके कैलास भाऊ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आमच्या डाव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. षटकार येतोय. मॅच संपली नाहीये. 3 चेंडू धावा करायचे आहेत त्या तब्बल 14. सबमरीन डिलिव्हरी खाली बसतोय चेंडू. आता एखादा चमत्कार कदाचित वाचू शकेल मीरा मास्टर्सच्या टीमला. वाईट चमत्कार एखादा वाचू शकतो. एक व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आहे. गती थोडीशी धीमी केली होती हा चेंडू हाताळण्यासाठी गंभीरनं. आता मात्र करायचे ते 13 आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅटची एज आणि ते फक्त सिंगल. अशा रीतीनं नक्कीच हिरा मास्टर्स संघ थोडासा बॅकफुटला जातोय. मात्र नक्कीच एक म्हणू शकतो की हा संघ ऑल आउट झाला नाहीये.
होऊ दे असे चमत्कार क्रिकेटमध्ये होत आहेत राजा भाऊ. आपण फक्त कल्पना करू शकतो की असं व्हायला हवं. चेंडू खराब, चेंडू खराब. अकरा धावांची गरज. नो बॉल. एखादा चमत्कार म्हटलं होतं राजाभाऊनं की ते तिथे झाला तर काहीही घडू शकतं. मॅचचा रिझल्ट चमत्कार झालाय. ओव्हर स्टेपिंग झालंय त्या ठिकाणी. प्लस या 3 धावा म्हणजे एकूण आता जर पाहिलं आपण धावा संख्या झाली आहे 30. आता बनवायचे ते 8 धावा. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चेंडू द्यायचंय. चमत्कार झालाय मात्र चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने गेलाय. इथे मोठा फटका आला असता तर मॅच मध्ये कमबॅक करू शकला असता मिराज संघ. अजूनही मॅच थोडीशी लांब आहे. म्हणजे चेंडू पडेपर्यंत बघा आपण या मॅचचा रिझल्ट सांगू शकणार नाही आहोत. 8 बनवायचे आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडस चित्र थोडस बदलताना पाहायला मिळते. नारंगी संघ थोडस चळविचळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये नारंगी संघाची देखील. एक चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. स्विंग झालाय. ऑफ ब्रेक केलाय आणि हा चेंडू ते डॉट. अभिनंदन नारंगी मास्टर्स. विजय होतोय नारंगी संघ आणि हार्ड लक अँड बॅड लक मीरा संघ. मात्र अगदी वेळेवर आलात. तुमचं मनापासून आभार. चला या थेट वळूया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेनं. आणि यस मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिस्टर योगेश घरत. बॅटिंग करताना तब्बल 12 धावा योगेशनं बनवल्या आणि गोलंदाजी करताना 2 विकेट. कोणी तू नाही बनवल्या? कोणी बनवल्या? दादाचा अर्थ आहे 41 मध्ये दादा आहे. म्हणजे कोण दादा? मेघादा ना? मेघादा ना? येस मेघादा. आज नक्कीच काय खेळाडूंची कमतरता आहे या टीम मध्ये. वाघबेटच्या करणार पंकज गोंधळे